तब्बल 2 महिने महाराष्ट्र दंगलीने पेटला होता आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसानंतर शेतकरी बांधवांचे प्रचंड हाल झाले. त्याकडे कुणालाही लक्ष देण्यासाठी वेळ नाही. मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही माहीत नाही, मात्र त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भडकवला गेला होता. जरांगे पाटीलही कुठे असतील आणि छगन भुजबळही कुठे असतील माहीत नाही. मात्र येणाऱ्या निवडणुकींसाठी प्रत्येक जण आपापल्या पक्षाची तयारी करताना सुरुवात झालेली आपल्याला दिसत आहे. तोच काही प्रकार अजितदादांनी नुकतेच कर्जत मध्ये आपल्या कार्यकर्त्यांची मीटिंग पार पडली आणि त्यामध्ये जोमाने कामाला लागा, भाजपने आपल्याला किती जागा दिल्या आहेत ते विसरून जा, आपल्याला किती जागा घ्यायच्या ते मी ठरवणार. त्यामुळे आता नेमकी येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गटाची नेमकी काय परिस्थिती असेल आणि एकीकडे महाराष्ट्राची काय परिस्थिती झाली या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण. मराठा आरक्षणासाठी तब्बल 2 महिने महाराष्ट्रातील जनतेला, सरकारला तर नाही मात्र जनतेला वेठीच धरलं असंच काही म्हणल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्र जळत होता आणि नेमकी काय परिस्थिती होईल, महाराष्ट्रात दिवाळी सुद्धा साजरी होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र जसजसे दिवस जात आहेत तसतसं लक्षात येतं की त्या आंदोलनामागे कोणकोणती गुन्हेगार प्रवृत्तीची लोक दडली होती आणि कोणी ते आंदोलन नेमकं पेटवलं गेलं होतं. नेमकं त्यामुळे आता खरोखर या मराठ्या बांधवांसाठी ते आंदोलन पेटवलं गेलं होतं का, खरोखर त्यांच्या फायद्यासाठी पेटवलं गेलं का, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण एकीकडे अवकाळी पावसाने तेच मराठा बांधव वेगवेगळ्या परिसरात असतील, इतर जाती समाजाचे नागरिक असतील, खऱ्या अर्थाने बळीराजा आहेत, त्याची अवस्था प्रचंड दुरावस्था झाली. एकीकडे अवकाळी पावसामुळे हातात तोंडाशी आलेलं पीक नुकसान झालंय, इकडे आरक्षण मिळेल की नाही त्याची त्या बळीराजाला चिंता नाही. मात्र या अडचणीतून सरकार आपल्याला बाहेर काढणार का या चिंतेने तो आता ग्रस्त झालाय आणि त्याची चिंता करताना, या बळीराजाची काळजी करताना खरोखर कोणीही दिसत नाही. प्रत्येक जण आपापल्या 2024ला जास्तीत जास्त आपल्या पक्षाचे सीट कशी निवडून आणता येईल व सत्तेमध्ये जास्तीत जास्त मलिदा आपल्याला कसा खाता येईल याकडे लक्ष आहे. मात्र मराठा बांधव असो किंवा बळीराजा असो याकडे कुणाचंही लक्ष नाही. ही सत्य परिस्थिती आता नाकारून कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा आंदोलनकर्त्यांना, इवन जरांगे पाटलांना सुद्धा हे नाकारून चालणार नाही. अजितदादांची नुकतीच कर्जत येथील त्यांच्या राष्ट्रवादीचा, होय त्यांना राष्ट्रवादी, कारण अजितदादा सांगताय की आपण राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रवादीचा आपला हा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा त्यांनी स्नेहसंमेलन त्यांच्या कार्यकर्त्यांचं आयोजित केलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलंय की आपण आता जोराने कामाला लागायचं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला जास्तीत जास्त कसे उमेदवार निवडून आणता येईल व ते उमेदवार विकासाच्या कामावर आपण काय विकास कामं केली आहेत ती समाजासमोर आणायची आणि त्या मुद्द्यांवर आपण जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून आणायचे. भाजपने नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी 26 भाजपच्या तर 22 शिंदे गट आणि अजितदादा गटाला जागा दिल्या जातील अशी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. मात्र अजितदादाने तिथे सुद्धा दबाव तंत्राची खेळी घेऊन आपल्याला अशा प्रकारच्या कोणत्याही जागा वाटप झालेलं नाही, आपण जास्तीत जास्त जोमाने कामाला लागा, आपल्या जास्तीत जास्त उमेदवारांना जागा मिळवून देईल अशा प्रकारची गुगली टाकून एक प्रकारे भाजपवर दबाव तंत्रच निर्माण करण्याचा या त्यांच्या मेळाव्यातून एक प्रयत्न केल्याचं आपल्याला सरळ सरळ पाहायला मिळत आहे. यानंतर रायगड असेल, शिरूर, सातारा आणि बारामती इथे आपले उमेदवार उभे करण्याची तयारी अजितदादांनी दाखवली आहे. याचा सरळ सरळ आणि स्पष्ट असा होतो की सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादा हा आपला तगडा उमेदवार देण्याची त्यांनी स्पष्टोक्ती इथे केली आहे. याचा अर्थ आपले कौटुंबिक कितीही कार्यक्रम दिवाळीत साजरे केलेले असले, सुप्रियाताईंनी आपल्या दादांना जरी ओळलं असलं तरी मात्र तो कौटुंबिक सोहळा बाजूला राहून इथे राजकीय लढाई मात्र अजितदादा कोणतीही कसर सोडणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामती त्यांना हवी आहे. त्यामुळे कदाचित सुप्रियाताईंना आपल्या दादांसाठी बारामतीची जागा ही सोडणं इच्छा नसली तरी सुद्धा सोडावी लागेल. कारण जर अजितदादांच्या
उमेदवारासमोर जर लढाई करायची तर पराभव येण्यापेक्षा दादांसाठी ती जागा सोडली असं म्हणून कदाचित आपला होणारा पराभव आता सुप्रियाताई टाळू शकता। आणि त्यांनी इतर नुकत्याच घेतलेल्या त्यांच्या सुद्धा मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपण इतर म्हणजे वर्ध्यामधील मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण इथे आता उमेदवारी मी तुमच्या भागातून करू इच्छिते, याचा आता त्यांनी सिग्नल, थोडक्यात सिग्नल दिला आहे की आता त्यांनी बारामती मतदारसंघ सुप्रियाताईंनी सुद्धा सोडण्याची आपली स्वतःची मानसिकता बनवली आहे। त्यामुळे एकंदरीतच येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी ज्या पद्धतीने रणशिंग फुंकले आहेत त्यामुळे भाजपकडून जास्तीत जास्त जागा कशा घेऊन आपल्या पक्षाचं वर्चस्व कसं राखता येईल याकडेच अजितदादांचा कल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अजितदादांवर भाजपने जी जबाबदारी सोपवली आहे त्या जबाबदारीला आता अजितदादा कुठेतरी आता कामाला लागलेले दिसत आहेत आणि कार्यकर्त्यांना त्यांनी स्पष्ट आवाहन केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आठवड्यातले 7 दिवस मी सुद्धा काम करणार आहे, आपणही काम करायचं आहे आणि आपल्या पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। मात्र मराठा समाजाचं जे आंदोलन जरांगे पाटलांनी उभारलंय त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल मात्र कुठेही वाच्यता करताना अजितदादा दिसले नाही। त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं नेमकं काय होणार, आता त्याला काही दिवसच शिल्लक राहिले। तर आज 1 तारीख होऊन गेली, तर म्हणजे तब्बल 23 दिवस फक्त शिल्लक राहिले। त्यामुळे मराठा आरक्षणाचं नेमकं काय होणार किंवा मराठा आरक्षण कशा पद्धतीने गुंडाळलं जाणार आहे त्यावर चर्चा करायला सुद्धा आता कोणी तयार नाही। ज्या मराठा आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र पेटवला होता त्याबद्दल आता कुठेही वाच्यता होताना दिसत नाहीत। याचा अर्थ जरांगे पाटलांचं आंदोलन किंवा जरांगे पाटलांनी च्या मागे जे गुंडगिरीचे लोक होते त्या गुंडगिरी समोर आल्यामुळे कदाचित आता जरांगे पाटलांचं आंदोलनही गुंडाळावं लागेल की काय अशीच परिस्थिती आता तरी सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। त्यामुळे आता अजितदादांनी लोकसभेसाठी तब्बल आपले 7 ते 8 उमेदवार देतील हे तरी सध्याच्या परिस्थितीला निश्चित झालेत। मात्र त्यांच्याकडे 7 ते 8 उमेदवार, तुल्यबळ उमेदवार नेमके कोणते असणार आहेत याच्यासाठी आता चाचपणी सुरू झालीत। कारण 3 ते 4 उमेदवार नक्कीच त्यांच्याकडे लोकसभा जिंकून आणण्याच्या दर्जाचे आहेत। मात्र इतर उमेदवार कोणत्या पद्धतीने निवडायचे आणि शरद पवार यामध्ये छुप्या पद्धतीने खेळी खेळून अजितदादांच्या उमेदवारांना पाठिंबा देणार का हे सुद्धा पाहणं आता अत्यंत गरजेचं ठरणार आहे। त्यामुळे आता अजितदादा बारामती घेऊनच थांबणार का, सुप्रियाताई आपला मतदारसंघ बदलणार का, अजितदादांनी या लढाईमध्ये मराठा समाजाबद्दल कोणतीही वाच्यता केली नाही। आरक्षणाबद्दल खरं तर त्या काळात ते आजारी पडले होते आणि त्यानंतरही त्यांनी उघड कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही। त्यामुळे मराठा बांधव अजितदादांना कितपर्यंत पाठिंबा देणार हे येणाऱ्या निवडणुकीतच कळणार। याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व अजूनही आधार उद्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढील भागात, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।